वेलकम बॅक टू आरू अँड गार्गी चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? सो गाईज, आज आम्ही परत चाललो आहोत शॉपिंगसाठी. शॉपिंग इन दी सेन्स, आज आम्ही चाललो आहोत मेकअपच्या शॉपिंगसाठी. आमच्याकडे मेकअप तर सगळं आहे, बस आमच्याकडे मस्कारा नाही आहे, ब्लश नाही आहे, स्पॉन्ज नाही आहे आणि काजळ नाही आहे. तर हे 4 गोष्टी घेण्यासाठी आम्ही तिघं म्हणजे मी, आरू आणि मम्मा चाललो आहोत ओसवालला. आणि आमच्या घराबाहेर आज चालू आहे काम. तुम्हाला मी दाखवते काय काम चालू आहे. आणि खूप चटरपटर पण बघा, आमच्या घराबाहेर काम चालू आहे. हे जे आमचे लाद्या तुटलेलं आहेत, आमच्या पार्किंगच्या समोरच्या जे लाद्या आहेत ते थोड्या तुटले आहेत, तर ते म्हणजे क्रॅक आहेत. तर आम्ही ते सगळ्या लाद्या असं टुक 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 करून आम्ही म्हणजे ते अंकल लोक त्यांनी तोडले आणि आता तिथे नवीन लाद्या होतील. आणि उद्या अजून एक काम येणार आहे, म्हणजे आमचं बेसिंग आहे ना तिकडचं, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे मम्मा आणि काकी जेव्हा भांडी घासतात तेव्हा भांडी घासल्यावर ते पाणी जे राहतं मग ते लगेच खाली येतं. मग ते पाणी खाली म्हणजे चेंबरमध्ये जायच्या ऐवजी ते पाईपच्या बाहेर येतं. सो त्याचं पण काम आता उद्या करून घेणार आहे. अँड मोठा प्रॉब्लेम होतो. हां, आणि उद्या म्हणजे खूप गरमी आहे त्यामुळे मी आता केस बांधून घेते माझे. अँड आरू बघा, आरू पूर्ण केस बांधून पहिलेच रेडी आहे. आणखी गरम एवढं होतं आमच्या एरियामध्ये. आता 5 वाजता मी आता केस बांधणारे, पण हे छान छान दिसत होतं म्हणून मी ठेवलेलं आहे. सो आता आम्ही तुम्हाला भेटू रिक्षा शोधताना. ते बघा आरू इथे काय करते. आरू काय करते तू? हे पाण्याची बॉटल घेतली कारण की एवढी गरमी आहे आपल्याकडे तुझी. ओके, तो आरू पाण्याची बॉटल घेत आहे आणि मम्मा इथे झाडू मारत आहे. मम्मा पटापट मार, आपल्याला जायचं आहे. हे बघ, ही पाण्याची बॉटल म्हणजे खूप मोठी आहे म्हणून ह्याला मी असं लपेटत आहे. लपेटत आहे तू, लपेटत. आणि ती जॉकेटची पिशवी पण घ्यायची आहे ना, त्याच्यात काय ते सामान आहे. ओके गाईज, आपण चाललो शॉपिंगला, तर त्याच्यासाठी पैसे तर लागतीलच ना. आता इथे मम्माने घेतले आहेत पैसे, आम्ही टाकणार आहोत मम्माच्या बॅगमध्ये. सो आता आपण हे बॅगमध्ये टाकू. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पैसे ठेवताना काय दिसलं, मम्माने बॅगमध्ये किती सारं रिसिप्ट ठेवलं ते बघा. आणि आरू मम्माला ओरडत आहे की आम्ही तुझी बॅग एवढा वेळ क्लीन करतो आणि मम्माच्या ह्याच्यात हे पेपर्स येतातच. मम्मा ओके बघा, आमच्या घराबाहेर हे काम चालू होतं. हे म्हणजे लादा तुटलेला, तिथे पण बघू शकता तुम्ही. थोड्याशा लादा क्रॅक कुठे हा तिथे क्रॅक झाले, तर ते उद्या तोडतील. आणि आता ते सध्या तर घरी चाललेत. आणि ते बघा, ते टाईल्स आहेत आणलेले इथे लावायला. आता अजून काय माहीत पडलं की उद्यापासून आमच्या टॉयलेटचं पण काम सुरू होणार आहे. जिथे आमच्या टॉयलेटमध्ये काय झालं आहे, जे खाली इंडियन सीट असते ना ती आमची तुटली आहे, म्हणजे ती क्रॅक झाली आहे. तर मम्मा बोलते की ती घरासाठी चांगलं नसतं क्रॅक झालेली टॉयलेट म्हणजे जे असतं ते. आता ते त्याच्यासाठी पण लाद्या आणल्या आहेत तिथे आणि उद्या ते पण काम सुरू होणार आहे. सो 3 काम आहे उद्यापासून. आता आम्ही चाललो आहोत शॉपिंग करायला. आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहोत. आता आम्ही चाललो आहोत ओसवालला. आम्ही आता आलो आहोत पिंकी ड्रेसेसमध्ये आरूसाठी कपडे घ्यायला. आरूसाठी ड्रेसेसची व्हरायटी दाखवते. खूप सुंदर आहे हा ड्रेस, खूप सुंदर. मी दाखवते तुम्हाला आरू कशी दिसते. हा ड्रेस आरूला थोडा लूज आहे त्यामुळे थोडा लूज आहे. हा आहे आरूचा फायनल. टाईट केल्यावर असं असतं का? थोडासा टाईट करणार तर मी तसला लूज होते. खूप एकदम सॉफ्ट आहे तो ड्रेस. आणि मी कशी शूट करते बघा. तर गाईज, आता आम्ही दीदीसाठी ड्रेस घेत आहोत, हा व्हाईटवाला. आणि हा खूप सुंदर माझ्यासाठी तो ब्लॅकवाला घेतला आहे. आणि मी पण एक घेतला आहे ब्लॅकवाला, तो मी बघितला असेल. तो बोलला की मी टाईट करून देतो तुम्हाला. तर गाईज, आम्ही दीदीसाठी ह्यावाला ड्रेस घेतला आहे आणि ह्याच्यासोबत एक व्हाईट ओढणी आहे. तर ते दाखवतात फिटिंग केल्यावर तो कसा ड्रेस दिसेल. तर तो असा दिसेल. गाईज, आम्ही शॉपिंग करून आलो आहोत. अँड हे बघा, हे आहे आमचे बॅग्स. आणि आता आम्ही एका ब्युटी शॉपमध्ये चाललो, म्हणजे कॉस्मॅटिकमध्ये चालले, आराधना, तिथे मेकअप घ्यायला. तर लेट्स गो. गाईज, फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आणि हे आहे आमचा पिटारा, ज्याच्यासाठी आम्ही गेलेलो. अँड आम्ही तिथून येताना एवढं सगळं आणलं.
म्हणजे आम्ही एवढं सगळं गेलेलो आणि आम्ही एवढं सगळं आणलं. सो आता आरू तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय आणलं आहे. फर्स्ट ब्रश. हा ब्रश नाही आहे, तो ब्लश आहे. हा ॲक्च्युली एक आहे ना पावडर, हा आहे ना इथे ब्लर येते. हां, एक पावडर ब्लश आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला इझिली अप्लाय करता येईल असं तुम्ही आम्हाला ब्लश द्या करून. एवढा सुंदर म्हणजे याचे ॲक्च्युली याचे प्रिंट खूप सुंदर याचं. आणि कलर आम्ही एक हे बघा आरूने लावला आहे तिच्या तोंडाला आणि एकदम निघालं असेल घामामध्ये. हां एकदम म्हणजे हे आहे ते हे बघ ह्याची डिझाईन खूप सुंदर आहे. आणि इथे मी दिसते तुम्हाला मिररमध्ये. ओके ही सो हां ब्लर हा ते आपण नंतर पेपर काढू. हे बघा एक असं एक म्हटलं एकदम क्यूटसा रोज त्याच्यावर आहे. हे बघा रोज आहे आणि खूपच सुंदर म्हणजे असं सिम्पलसा एकदम असं त्याच्यावरती ब्लश आहे. आता आम्ही हे 2 वेट वाईप्स आणलेत बिकॉज आम्ही गावाला जाणार, आम्ही हळदी खेळणार, आम्ही तोंड धुतलं की आमचा कलर नाही निघणार. पिंक हा पिंक आहे, पिंक पिगियन. आणि हा लेमन फ्रेश लाईम फ्रेश आहे. सो हे 2 वेट वाईप्स आम्ही आणले. हे परत ठेवून टाक शिजते, ते एक एक गोष्ट शिजते ते. आपण ठेवूया यार. ओके सो हे मी डायरेक्ट बॉक्समध्ये टाकते बिकॉज आम्ही जास्त हे नाही करणार तरी. तोपर्यंत आरू नेक्स्ट गोष्ट काय करते. म्हणजे की मम्माने तिच्या केसांसाठी एक शॅम्पू आणलाय जंगली. जोपासून तिने कलर केला तिचे केस एकदम मम्माने ॲक्च्युली चुकीचा कलर तिने घरी लावलेला, ज्यामुळे तिचे केस खूपच ब्लॅक झालेले जे तिच्या फेस. हां तर मम्मानी ब्लीच केलं अँड मग ते मम्माचे केस खूप रफ झाले. त्यामुळे आम्ही हे घेतलं आहे एक कंडिशनर आहे आणि हे एक हेअर क्लिन्झर आहे, शॅम्पू इट मीन्स. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवते की दुसरे 5 आयटम्स काय आणले आहेत. सो दुसरे 5 आयटम्स आहेत, त्याच्यातले हाफ माझे आहेत आणि हाफ आरूचे आहेत. सो पहिले तर आम्ही एक ब्रश आणलेला आहे विगाचा. ॲक्च्युली हा पावडर ब्रश आहे. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही हाताने लावू शकता, पण जर हाताने लावला तर ते परफेक्टली अप्लाय नाही होणार. त्यामुळे आम्ही हा ब्रश घेतलेला. ब्रश खूप क्यूटचा ब्रश आहे. सॉफ्ट आहे का? सॉफ्ट आहे. दाखव सॉफ्ट आहे का? आता आम्ही आत्तूकडे जाणार आहे तिच्या हॉटेलच्या सेकंड ओपनिंगसाठी. इट मीन्स दुसऱ्या हॉटेलच्या. आत्तूने एक हॉटेल घेतलेलं, म्हणजे मी तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकला आहे. आत्तूने एक हॉटेल घेतलेलं, तर त्या हॉटेलचा जो ओनर होता त्याने थोडंसं किचमिच केली, त्यामुळे आत्तूने एक गाळा घेतला. त्याच्या बाजूलाच आहे, जस्ट बाजूला. त्या गाळ्यामध्येच आत्तूने तिचं हॉटेल उघडलं. आता आत्तूनी ॲज अ एक ब्रांच करून एक आत्तूनी चायनीज करून एक हॉटेल होतं. त्या हॉटेलला आत्तूनी ॲज अ AC पावभाजीवालं आता केलं आहे. सो आता आत्ताचे 2 हॉटेल आहेत आणि चायनीज आहे ना ते आता आत्तूचं एक हॉटेलचं नाव चायनीज वाईनीज आहे. सो आता ते हॉटेलचं नाव झालं आहे रेड अँड ब्लॅक स्पाइस कॅफे. सो आम्ही आता त्याच्या ओपनिंगसाठी जाणार आहोत, तेव्हा आम्ही मेकअप तुम्ही पण तिथे जाऊ शकता. हां आणि त्याच्या ओपनिंगसाठी आम्ही जाणार आहोत. तर आम्ही हे जे पण मेकअप प्रोडक्ट्स आणले ते आम्ही तिथे म्हणजे आम्ही आता वापरते, अप्लाय करतील. अप्लाय. ओके सो हे इथे ठेवते. हां सो हां ओके. आता नेक्स्ट आयटम या. सो ही लिप बाम आणली आहे माझ्यासाठी. ही लिप बाम आहे विश केअर. माझ्यासाठी म्हणजे मी आणि आरू दोघं पण वापरणार. ही विश केअरची लिप बाम आहे आणि ही SPF 50 PA+++. मी आता बोलणार होती ऑरा +++. आरू ऑरा बोलणार होती, पण ही SPF 50 PA+++ आहे, जी आपल्या लिप्सला सनपासून वाचवते. सो मी एकदम असं शोधून आणले की कुठे यार SPF 50+++ वाली. कारण की आता लग्नासाठी तर आम्हाला जरा आमच्या हॉटेलला आरू ग्लो करणार आहे लग्नामध्ये. तू नाही करणार का? नाही का? तेवढी सुंदर नाही आरू काही पण करायला. ओके सो आपण हे ओपन करू. थांबा एकदा याचं ना एक्सपायरी डेट बघू की हे एक्सपायर कधी होणार आहे. ह्याची एक्सपायरी कुठे आहे? धुम टाक धुम.
कदाचित हे लिप बामवरच दिलं असेल याची एक्सपायरी. ह्याची ट्यूब आहे की सर्कल टाईप जसं ते रोलर? रोलर असतो ना तो आपल्या लिप. आय गेस ही ट्यूब आहे. या सो दाखव. ही लाईक लिप ग्लॉस टाईप. म्हटलं तसं सर्कल कोण उघडायचं असतं तसं. अप्लाय करते. ठीक आहे. तू अप्लाय करते कर, नो प्रॉब्लेम. मला पण आता नाही, जेव्हा आपण बाहेर जाते ना तेव्हा. ठीक आहे. आता मी ह्यांच्यासाठी दाखवलं. ह्याचा स्मेल दाखव मला. आता मी हे होटायला लावलं तर आरूला कसं बसतो मी अप्लाय करून म्हणून आरूला असं आरूला अप्लाय करते. चल आता ह्याचा स्मेल किती सुंदर आहे. सुपर यार. ओके सो ही मी आता सगळीकडे घेऊन फिरणार. माझ्याकडे 2 लिप बाम झाले. एक आहे ना नाईटसाठी आणि एक आहे डेसाठी. माझी एक होती पण खाली पडली आणि ते वरचंच तुटून हा, गेलं. आणि आरूकडे एक जी आहे कॉफीवाली ती पण PF 30 आहे. हां PF++ नाही आहे पण 30 आहे. SPF 30 आहे. ती पण प्रोटेक्ट करू शकते. हो. मग आरू ती वापरेल, मीही वापरेल. नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जातील तेव्हा आरू दुसरी घेईल, मी नाही घेणार. ओके सो मम्माला नेल पेन्स लावायला खूप आवडतात आणि आम्हाला पण. आणि हां मला नाही आवडत, बिलकुल नाही आवडत. मला बिकॉज फक्त नेल्सच नाही आहेत. ओके सो मम्माला नेल पेन आपल्याला खूप आवडतात आणि मम्माची नेल पेन लगेच निघून जाते आणि ती शाईन पण नाही करत. त्यासाठी आम्ही मम्मासाठी घेतलेलं आहे शायनर. सो हे शायनर आहे. अँड लास्ट 2 थिंग्स आहेत. आणि हा आहे पिलग्रीमचा शॅम्पू जो अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे. मी मध्ये हा वापरलेला आणि लगेच मला डॅन्ड्रफ गेला. बट मी नंतर जेव्हा स्मूथनिंगवाला आणला तेव्हा मध्ये माझं असं मध्येच असं आता वाईट डॅन्ड्रफ परत यायला लागलं आहे. सो मला नाही पाहिजे की लग्नामध्ये मी असं डोकं खाजवेल आणि माझ्या हाताला सगळं वाईट डॅन्ड्रफ लागेल. दॅट्स वाय मी परत अँटी डॅन्ड्रफ आणला. ह्याचा स्मेल खूप सुंदर आहे. हे आम्हाला प्रमोशनल नाही आहे पण तरी आम्ही सांगतो. ओके अँड these are 2 स्पॉन्ज जिसके लिए हम मेन तो गए थे. कारण की आमच्याकडे स्पॉन्जच नाहीये. जेव्हा आम्ही गेलेले त्या आराधना शॉपमध्ये आम्हाला मेन दोन गोष्टी 3 हे लिप बाम पण ना. हे आणि हे आणि हे एकच होतं. हे एक होतं आणि हे एक होतं असं. ओके वेट वाईट्स पण मेन होते आपल्याला. नाही वेट वाईप आपण तिथे गेल्यानंतर विचार केला. हे आपल्याला पहिलेच घ्यायचं होतं. सो हा आहे माझा. ही पिंकी पॉंकी आहे. सो खूप सॉफ्ट आहेत. हां खूप सॉफ्ट आहेत भाई. आता दिस वॉज ऑल. आता आपण हे ठेवून देतो. आपल्या ड्रेसेस दाखवायचे का की ते डायरेक्ट लग्नालाच? नाही ती लग्नालाच डायरेक्ट. ओके तरी आपण व्हिडिओमध्ये दाखवले थोडेसे आयडिया. ओके बाय. म्हटलं की आम्ही किती सारं सामान आलेलं आहे अँड दॅट वॉज ऑल. ओके सो आता बघा हिची नाटके तुम्हाला दाखवते. स्पॉन्ज खूप आवडतात. पहिले मी आणायचे आणि डायरेक्ट तोडून खराब करायचे. पहिले म्हणून मी आरूला माझ्या गोष्टीच नाही द्यायची. ओके आरू ये नाही ते. सो आता आम्ही आत्तूच्या हॉटेलच्या ओपनिंगसाठी काय कपडे घालणार आहोत. मी एक फ्रॉक घालणार आहे आणि मी पण एक फ्रॉकच आणणार. ओके तर मी तुम्हाला भेटते आता फ्रॉक आणल्यानंतर. लेट्स गो. हा आहे माझा फ्रॉक आणि बघा ही परत तसेच ॲक्टिंग करते बस चल. आणि हा आहे आरूचा फ्रॉक. आम्ही दोघं हे फ्रॉक घालणार आहोत अँड वी आर व्हेरी 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 एक्सायटेड टू अप्लाय द न्यू मेकअप प्रोडक्ट. सो लेट्स गो. स्पॉन्ज. हा स्पॉन्ज सोबत आम्ही लावणार. ओके सो आता आपण तयारी करूया. त्याच्या अगोदर फेस धुवावं लागेल. तर चला फ्रॉक घातलेला आहे अँड आता मी थोडंसं मेकअप करणार आहे. तर तुम्ही बघा मी कशी मेकअप करते. अरे बिचारी आरूचा फ्रॉकच तिला बसत नाही आहे. हां तर ती तोपर्यंत जे हा घाल ब्लॅक कलरची. सो आरू ब्लॅक कलरची कुर्ती घालत आहे. हे बघा किती क्यूट आहे ना. ओके सो ही कुर्ती त्याच्या खाली तू जी आत्ता घातलेली ना लाईट कलरची तीच जाईल. ओके सो मी आत्ता लाईट कलरची आहे दुसरी तुझ्याकडे ती. हां सो मी आता मेकअप करते तोपर्यंत आरू कपडे घालते. मग आरू मेकअप करते मग मी फोटो काढते. ओके सो आता मेकअप करते. तुम्ही बघा मी कशी करते.
ओके, खूप घाण ॲक्टिंग काढते शी. ओके हां, तर आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे अँड आता आम्ही चाललो आहोत. फायनली आम्ही चाललो आहोत अँड मम्मा, काकी आणि आत्तू येत आहेत. तोपर्यंत आम्ही आत्तूला फोन करतो आणि सांगतो की आत्तू ये. तोपर्यंत मम्मा आणि काकी तयारी करून येतील. ओके, सो गाईज आम्ही आलेलो आहोत आणि इथे ओपनिंग झालेली आहे आणि आम्ही सगळे आले आतमध्ये म्हणजे कधी चाललेलं माझ्यासोबत सोडा पडला सोडा. दीदी माझ्यासोबत परिस्थिती काय झाला, तुझ्या अंगावर सोडा सोडा मला अख्खं थंड थंड लागतं आणि इथे AC पण सोडा आहे. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आत्तूचा उद्या बड्डे आहे त्याच्यासाठी म्हणजे आम्ही 12 o'clockला आत्तूचा केक कापणार आहेत. त्याच्यासाठी इथे समोर आय लव्ह केक असं लिहिलेलं आहे. इथे ते बघा, तिथे आय लव्ह केक करून तिथे ते लोक केक घ्यायला गेले आणि आम्ही इथे एन्जॉय करतो. हे बघा अँड अजून खूप एन्जॉय करणार आहे. आणि बघा आरूची पॅन्ट ओली झालेली कारण आरूच्या सोडा पडला. अंगावरती सोडा पडलेला तुम्हाला आम्ही सांगितलेलं. अँड आता आम्ही थोड्या वेळातच केक कापणार आहोत आणि आम्ही सगळे आता इथे बसलो. तिचा बड्डे आहे, जी ह्या हॉटेलची ओनर आहे. सो वी आर गोना एन्जॉय लॉट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आतुरी. हॅपी बर्थडे टू यू. बाय गॉड ब्लेस यू डिअर. फायनली आम्ही घरी आलो आहोत डान्स केला आणि आम्ही खूप डान्स केला. अँड आजचा दिवस असा होता आमचा, म्हणजे आजचा दिवस नाही म्हणजे आम्ही थोडंसंच कॅप्चर केलं. बट खूप इंटरेस्टिंग डे होता. थोडासा खूप आम्ही असं एकदम थकून गेले बिकॉज आम्ही खूप डान्स केला, जे तुम्हाला मी नक्कीच दाखवलं आहे. अँड दॅट्स इट. थँक्स फॉर वॉचिंग. उद्या पण आम्ही एक व्हिडिओ मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके.